जाधव आहेत, हे माजी बारचे अध्यक्ष आहेत. त्यांना माझा प्रश्न आहे, खासदार सुप्रिया सुळे या मतदारसंघातून उभे आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेमध्ये जी कामगिरी केली आहे त्याबद्दल त्यांना 4 वेळा संसद रत्न पुरस्कार मिळाला आहे. तरी देखील मागच्या निवडणुकीत त्या अडचणीत आल्या होत्या. पुरंदर विधानसभा मतदारसंघावर त्यांचं मताधिक्य घटलेलं आहे, त्या काठावर पास झालेल्या आहेत. यावेळी त्या पुन्हा उभ्या आहेत. त्या कशाच्या जोरावर उभ्या आहेत आणि त्या काय निवडून येतील याबद्दल आपलं काय? माझं असं मत आहे की सुप्रिया सुळे यांनी सामाजिक खूप काम केलेलं आहे. की मी राजकारणातला माणूस नाही आहे, परंतु मी जेव्हा पेपरमध्ये वाचतो की अगदी म्हणजे पवार फॅमिली किंवा पवार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे जी कामं झालेली आहेत ते अत्यंत उत्कृष्ट दर्जाची कामं केली. जे आता डॉक्टर तात्याराव लहाने यांना बारामतीत अनेक रुग्णांना त्यांनी दृष्टी दिलेली आहे. त्यानंतर सायकल वाटवाचे जे खेडेगावातल्या मुली आहेत त्यांच्यासाठी आज त्याच पायी चालत येत होत्या. त्यांना मी पाहतो रस्त्याने जाताना की सुपे वगैरे ह्या भागातल्या सगळ्या मुली आज सायकलवर येतात. हे त्यांचं खूप चांगलं काम आहे. त्यांना ज्या अर्थी त्यांना 2 ते 4 वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला तो काम केल्याशिवाय मिळत नाही असं माझं म्हणणं आहे. की मी सुप्रिया म्हणजे मी असं कुठल्या पक्षाचा असं नाही आहे, परंतु एक काम म्हणून त्यांचं काम चांगलं आहे. धन्यवाद जाधव साहेब. या ठिकाणी दीक्षित साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. माझा ॲडव्होकेट दीक्षित यांना सवाल आहे, त्यांनी मोबाईलमधून जरा इकडे लक्ष द्यावं. खासदार सुप्रिया सुळे या ठिकाणी निवडणुकीला उभे आहेत. अजून विरोधी पक्षाचा उमेदवार जाहीर झालेला नाही. मागच्या निवडणुकीत त्या काठावर पास झालेल्या आहेत. गेल्या 5 वर्षात असं काय काम केलं की त्या पुन्हा यावेळेस निवडून येतील, पुरंदर हायवेतून त्यांना मताधिक्य मिळेल? आपल्याला काय वाटतं? खासदार या नात्याने त्यांनी ज्या ज्या काही गोष्टी अपेक्षित आहे केंद्राकडून मोठमोठ्या योजना इथं राबवायला हव्यात, त्यापैकी कोणते काम त्यांनी आतापर्यंत केलेले नाही की जेणेकरून कोणत्याही तालुक्यातले लोक 5,000-500 लोक काही कामं करू शकतील. रोजगार निर्मिती ते काहीच केलेलं नाही. किंवा हे गुंजवणीचं धरण त्या राहतं हे इथं बघितलं आपण, त्या संदर्भात ते कित्येक वर्षाचा प्रश्न पेंडिंग त्यावरती ते त्यांनी हे केलेलं नाही. आताच्या सरकारने जाणीवपूर्वक ठेवलंय का तसंच पेंडिंग? त्याचा फायदा बारामती इथं जिल्ह्यानं होणार होता, यासाठी जाणीवपूर्वक ते तसं ठेवलेलं होतं. कारण तिथून नाल्याने पाणी आणणं ही योजना होणे शक्य नव्हती. परंतु ह्या सरकारने मात्र बऱ्याचशा प्रमाणात तिथल्या अडचणी दूर केलेल्या आहेत. पाण्याच्या कळेला भीतीवर घातलेले आहेत. तसं विमानतळाच्या बाबतीत सुद्धा हे विमानतळ 2-4 गावात त्या 2-3 गावातल्या लोकांचं नुकसान होणार आहे याची निश्चितच आहे. पण त्याला पुढे पर्यायी जागा देतील त्या नुकसान परंतु हे जर विमानतळ जर झालं तर आजूबाजूच्या 8-10 जिल्ह्याचा फायदा होणार आहे. आणि हे नाव आपलं भारताच्या जगाच्या इथं नकाशावर नोंदलं जाणार आहे. काही घेतलेलं नाही, कसल्या त्यांनी मदतही केलेली नाहीये किंवा त्या संदर्भात कोणत्या प्रकारचा प्रयत्न त्यांनी केला नाही. किंबहुना जे लोक जातील त्यांना त्याच्याबद्दल वेगळं प्रत्येकाला वेगळं सांगत आले. आतापर्यंत त्यांचं यश जे आहे ते इंदापूरमध्ये इथे काँग्रेस उमेदवार होते, इथं बघितलं काँग्रेसचे होते, भोरला बघितलं ते तिथे काँग्रेसचे आमदार आहेत, यांच्या लोकांचे द्वारे केले. परंतु एकदा लोकसभेत निवडणूक झाली की आमदारांची होती तरी कधी ती इमानदारी दाखवली नाही. किंवा लोकसभेच्या वेळेस त्यांच्या गळ्यात गळी घालायची आणि एक लोकसभेची निवडणूक झाली किंवा म्हणायचं दुसऱ्या पक्षाकडे बोट दाखवायचं. त्यावेळी इथल्या तिन्ही तालुक्यातल्या आमदारांची काँग्रेसची त्यांनी फसवणूक केलेली आहे प्रत्येक वेळेस. आणि त्यांच्या फसवणूक त्यांच्याची नीतीच आहे त्यांच्या घरातली. जे बोलायचं ते करायचं नाही, कधी जे करायचं ते कधी बोलायचं नाही. की पवार नीती आहे, पवार नीती म्हणायचं. पूर्वीच्या चाणक्य नीती कौटिल्यची जसं होती ना तसं हा पवार काम आहे. आणि सायकली वाटणं आणि हे करणं हे त्यांचं काम नाही. पण एक मात्र की त्या या तालुक्यामध्ये बराचसा संपर्क लोकांची मात्र त्यांचा आहे की उष्ण आकारात येणार. पण संपर्क म्हणजे ते काही ठराविक लोक जे आहेत, जे एस्टेट एजंट वगैरे जे आहेत त्यांचा कॉन्टॅक्ट जास्त आहे. कार्यकर्ते नाही ते त्याचे फक्त पुढारी तिथे नेतेच आहे की पुढ्या नेते आल्यानंतर त्यांच्याभोवती जमा होणारी आहेत ना त्याच्याशिवाय दुसरं कोणी नाही तर त्यांच्या मागे निष्ठावंतांना संधी नाही, अजिबात नाही. या ठिकाणी ॲडव्होकेट खाडे वकील उपस्थित आहेत.
या अनेक वर्ष पुरंदर तालुक्यात, बारामती तालुक्यात विशेषतः पवार साहेबांचे ते समर्थक आहेत. माझा त्यांना प्रश्न आहे, पवार साहेबांच्या कन्या या ठिकाणी खासदारकी निवडणूक लढवत आहेत. पवार साहेबांची तुमची जी नाव जुळलेली होती ती सुप्रियाताईंची नाव अद्याप जुळलेली वाटत नाही मला. ज्येष्ठ जे पवार साहेबांचे निष्ठावंत आहेत तो गट आजही या निवडणुकीत थोडा बाजूला पडलेला दिसतो. त्याचाही परिणाम मागच्या निवडणुकीत झाला होता. या निवडणुकीत ती होण्याची शक्यता आहे. आपलं काय मत? जनरेशन गॅप आहे. पवार साहेबांची जनरेशनचे आम्ही आहोत, पण आम्हाला त्यांच्याबद्दल पहिल्यापासून आकर्षण होतं आणि आहे. सुप्रिया ही त्यांची कन्या आहे, त्यामुळं त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये जनरेशन गॅप आहे. याचा अर्थ असा नाही की ती आम्हाला काही मानत नाही, किंमत देत नाही. आम्ही गेल्यावर आमच्या पद्धतीने जे काही रिस्पेक्ट देत, परंतु जनरेशनमध्ये पण त्यांच्या वयाची जी लोक आहेत त्यांच्याबरोबर जातो. आम्ही साहेबांना मानले, साहेबांची मागील निवडणुकीत आपण गेल्या 5-10 वर्षाचा आपण इतिहास पाहिला तर राष्ट्रवादीची फार मोठी घसरगुंडी झालेली पाहायला मिळते. विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायत या सगळीकडं राष्ट्रवादीला मोठं अपयश आले. मग या लोकसभेला यश कसं मिळेल? आपलं काय करेल? माझं म्हणणं असं आहे, लोकसभेचे जे मतदार असतात आणि पंचायत समितीचे मतदार असतात, जिल्हा परिषदेचे मतदार असतात, त्यामधला जो मतदारांचा जो वर्ग असतो तो वेगळा वेगळा तो फार जवळचे लोक असतात, नात्यातील संबंध असतात. परंतु लोकसभा हा असण्याचे विस्तृत असा विचार. त्यामुळं लोकसभेला एकच विचार केला जातो की आपल्याला कुणाला मतदान करायचं. हे मतदान आपल्याला पवार साहेबांना करायचे, सुप्रियालाच आपण हे मतदान केलं पाहिजे असा मानणारा एक वर्ग आहे. पवार साहेबांना मानणारा एक वर्ग आहे आणि तो वर्ग जो अजूनही या निवडणुकीमध्ये असं बायफ्रिकेट होतो तो त्यांच्या मागं जातो असं माझं स्वतःचं म्हणणं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना जे अपयश आले, ही नेत्यांची निवडणूक तुम्ही त्यांना जिंकून देता, कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत मात्र तुम्ही भाग घेत नाही, त्यांच्या पराभवाला काही मदत करत नाही. सातत्यानं सगळ्यांना पराभव, जिल्हा परिषद त्याला पराभव आला. याला जबाबदार कोण? नाही, सातत्याने तुम्ही जे म्हणता पवार साहेबांनी काय करायचं, पवार साहेबांनी या तालुक्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना पुष्कळ पद्धत दिलेली आहे. म्हणजे त्यांनी काय त्यांच्याकडे दुर्लक्ष केले का? जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आपले दोन्ही म्हणजे विजयराव होते, जालिंदरराव कामटे होते, सदाअण्णा झेंडे होते. त्याच्यानंतर जिल्हा परिषदेचे सदस्य होते, सुधा मिंगळेंना संधी दिली. त्यांचा आता पराभव झालाय. पराभव नाही, म्हणजे आपण जे म्हणताय की ज्या लोकांना संधी देत नाहीत पवार साहेब दिलेली आहे, किंवा विजयरावांसारख्या माणसाला पद दिली. कृषी संशोधन केंद्रात असे भाड्याला दिलो. परंतु अण्णा तुम्ही आम्ही साक्षीदार आहे, सुप्रियाताई सुळेंना या सासवडच्या साहित्य संमेलनामध्ये एक मताने विरोध झाला. सुप्रियाताईंना स्वागताध्यक्ष होऊन दिलं नाही. विरोध नाही झाला. त्या बारामती मतदारसंघाच्या खासदार आहेत. सुप्रियाताईंबद्दल कायमच सगळ्यांना आदर आहे. विरोध झालेला होता. सुकोण समितीची जी बैठक झाली त्यामध्ये 16 जण सदस्य. आपण ज्या वेळेला आला आणि आपण हा मुद्दा मांडला की सुप्रियाताईंना स्वागताध्यक्ष करा, तत्पूर्वीच विजयरावांच्या नावाचा म्हणजे 9ची मीटिंग तुम्ही 8ला चालू केली, 8:30ला चालू केली आणि त्यामध्ये तुम्ही 9चा एजेंडा होता, तो 8:30ला मीटिंग घेतली आणि तो ठराव त्यांनी केला. किंबहुना सुप्रियाताईंना करायला पाहिजे होते. त्या मीटिंगमध्ये तुम्हाला आठवत असते जयसेम पुरंदरेंना आपण नेमणूक केली, सुप्रियाताईंशी संवाद साधावा. सुप्रियाताईचं हो म्हणाले, विजयरावांचं नाकारावं. पण त्याच्या अगोदर त्यांनी प्रेसला बातमी दिली ना. प्रेसला बातमी जयबाईंनी फोन केल्यानंतर त्यांनी मेसेज केला. धन्यवाद. या ठिकाणी आता कोण राहिले का? बाबासाहेब पिलानी आहेत, बाबुराव पिलानी आहेत. त्यांना माझा प्रश्न आहे, ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत, सदस्य, पदाधिकारी आहेत, पंचायत समितीचे ग्रामपंचायत सदस्य आहेत. पंचायत समितीला राष्ट्रवादीचं कोणीच निवडून आलंय म्हणजे कसं? तो वकील साहेब, माझा तुम्हाला प्रश्न आहे, खासदार सुप्रिया सुळे मागच्या निवडणुकीत अतिशय अल्पमताने निवडून आलेले आहेत. पवार साहेबांचं, अजित पवारांचं जे लीड होतं ते फार मोठ्या प्रमाणात घटलेलं आहे.
पुरंदर हवेलीतून त्यांना 6 ते 7,000 मतं कमी पडलेली आहेत. त्या पुन्हा या निवडणुकीला उभ्या आहेत. तर काय परिस्थिती राहिली आहे निवडणुकीत त्यांची? यावेळेस विजय निश्चित आहे. कशामुळं? ताईंचा म्हणजे आतापर्यंत ताईंना 4 वेळा आदर्श संसद रत्न पुरस्कार मिळालेला आहे. पुरंदर तालुक्याचा पुरता जर विचार केला तर मंत्र्यांचा स्थानिक जेवढा संपर्क नाही आहे कार्यकर्त्याशी, तितका प्रत्येक स्थानिक कार्यकर्त्यापर्यंत. कुठले मंत्री? आपल्या तालुक्याचेच मंत्री येतात, महाराष्ट्र राज्याचे मंत्री, तालुक्याचे प्रतिनिधी, बरं. त्यांचा सुद्धा एवढा प्रत्येक मतदारापर्यंत संपर्क नाही. तेवढं ताईंनी एक खासदार म्हणून संपर्क ठेवलेला आहे. त्यांनी फक्त संपर्क ठेवलाय, काम काय कामं सुद्धा केलेली आहेतच ना. आता ज्या नगरपालिकेच्या परिसरामध्ये आपण बसतोय तिथं सुद्धा पवार साहेबांच्या माध्यमातूनच पिण्याच्या पाण्याची योजना झाली. जेजुरीनं सुप्रिया सुळेंचं काय काम? सुप्रिया सुळेंचं ताईंनी सुद्धा आता त्यांच्या पवार चॅरिटेबल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून, पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अनेक गरजूंना श्रवण यंत्र दिलेले आहे, शिबिर असेल, गोरगरिबांना मदत करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेलाच आहे. राष्ट्रवादीचा तालुक्यात जे अनेक निवडणुकांमध्ये पराभव झालाय त्याबद्दल तुमचं काय मत आहे? याच्यामध्ये काय आता अंतर्गत गडबाजीचा प्रामुख्याने फटका पक्षाला बसलेला आहे. आपण मागाशी मुलाखत घेताना सांगितलं की तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मतदार कमी नाही आहेत, मतदार आहेत, परंतु अंतर्गत गटबाजीमुळे, विरोधामुळे मतदान असं विभागल्यागत वाटतं, किंवा जो उमेदवार आहे त्याला पक्षाच्याच उमेदवाराला. राष्ट्रवादीचे स्थानिक नेते दर निवडणुकीत स्वतःची भूमिका बदलतात, सरड्याप्रमाणे रंग बदलतात. कधी शिवसेनेला पाठिंबा देतात, कधी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देतात, कधी राष्ट्रवादीच्याच उमेदवाराला पाडायचा प्रयत्न करतात. हे असं घडत असताना पक्षश्रेष्ठी काय करतात? कसं असतं, पक्ष चालवायचा असल्यानंतर पक्षश्रेष्ठीनं सर्वच गोष्टीमध्ये लक्ष देणं शक्य नसतं. लोकसभेची निवडणूक लढवायची म्हटल्यानंतर ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या उमेदवाराचा विचार करणं त्यांना येतपर्यंत शक्य नाही. आदरणीय पवार साहेबांचा विचार जो आहे तो फुले शाहू आंबेडकरांचा आणि धर्मनिरपेक्ष विचारसरणीची माणसं आहेत ते. त्या विचाराला धरूनच आमच्यासारखा ज्यावेळेस काम करत असतो कार्यकर्ता, त्यावेळेस निश्चितच आम्हाला काही ठिकाणी ज्यावेळेस पक्षाच्या उमेदवारांचं काम करत असताना सुद्धा पराभवाला सामोरं गेल्यानंतर दुःख होतं, साहजिक आहे. परंतु अनुभवातून माणूस बरंच काही शिकतो. साहजिकच स्थानिक नेते सुद्धा त्याच्यातून काहीतरी शिकतो, अशा अपेक्षा कार्यकर्ता माझ्यासारखं सामान्य व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. सागर उपाध्यक्ष सागर सावंत उपाध्यक्ष. सागर सावंत सासवड बारचे उपाध्यक्ष आहेत. खासदार सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघातून उभ्या राहणार आहेत. गेल्या 10 वर्ष त्या खासदार आहेत. 5 वर्ष राज्यसभेत काम केलेलं आहे. त्या पुन्हा निवडणुकीला उभे आहेत. मागच्या निवडणुकीत पुरंदर विधानसभा मतदारसंघातून त्यांचं मताधिक्य घटलेलं होतं, त्या काठावर निवडून आल्या होत्या. या निवडणुकीत काय होईल, तुमचं काय मत? माझं एक असं मत आहे की जर बघितलं तर माझी सनद आहे 2015ची आणि इलेक्शन या 2019 मध्ये येऊ घातलेलं आहे. तर मी वकील झाल्यापासून आतापर्यंत कुठलाही आमदार असेल किंवा कोण असेल बारमध्ये आलेला नाही. स्वतः त्या दिवशी सुप्रियाताई बारमध्ये येऊन सगळ्या वकिलांशी चर्चा करून 2 वेळा आलेल्या आहेत आणि वकिलांशी चर्चा करून बाबा काय तुमच्या अडीअडचणी असतील किंवा काय असेल त्याबाबत तुम्ही आम्हाला सांगा. आणि जे कोर्टाची जी आता सध्याची जी इमारत आहे तर ती जागा अपुरी पडत आहे. तर त्यांनी पण ते सांगितलं की PMRD कडून किंवा नगर PWD कडून जर जागा उपलब्ध करायची असेल तर मी त्याचा फॉलोअप घेईन. तुम्ही फक्त आम्ही त्यांना निवेदन पण दिलेलं आहे. आणि एक आता जर बघितलं तर एक त्यांचं काम आहे ते एक चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे. कुठलं काम? विकास कामं असतील किंवा चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत असेल किंवा ज्या NGOज असतील किंवा त्या मार्फत असेल किंवा बंधाऱ्याचा गाळ काढायचा असेल तर एक फंडिंग त्यांच्यातर्फे होऊन आज तालुक्यांमध्ये असेल, लोकसभा मतदारसंघामध्ये असेल एक चांगलं काम सध्याच्या करते. आणि एक आपण जर मागचं जर बघितलं तर एक मोदी लाट होती, पण जे बारामती लोकसभा मतदारसंघात बघितलं तर त्या जास्तीत जास्त मतांनी निवडून येतील मी खात्रीपूर्वक. ओके, धन्यवाद. या ठिकाणी महिला वकील, तुम्ही तुमचं नाव सांगा बरं. ॲडव्होकेट सरला तिवारी. तिवारी मॅडम, खासदार सुप्रिया सुळे तिसऱ्यांदा उभे आहेत. 2 वेळा इथून निवडून गेल्यात, परंतु मागच्या निवडणुकीत त्यांचं मताधिक्य घटलेलं आहे. यावेळेस बारामती लोकसभा मतदारसंघातून कुठल्याही परिस्थितीत कमळ फुलवणार अशा प्रकारे भारतीय जनता पक्षाने घोषणा केलेली आहे. मुख्यमंत्री आणि शहा यांनी अतिशय बारकाईने लक्ष घातलेलं आहे. तर या निवडणुकीबद्दल खासदार सुप्रिया सुळे पुन्हा निवडून येतील का, याबद्दल आपलं काय मत?
खरं पाहता हे कसं घराणेशाही झालेली आहे आणि घराणेशाहीप्रमाणे पिढ्यानपिढ्या हे चालत आलेलं आहे. तर आता या पिढ्यांना लोक कंटाळलेले आहेत. लोकांना विकास पाहिजे, फक्त घराणेशाही पुढे आलेली नाही पाहिजे. आता अजित पवार साहेबांचा मुलगा पार्थ पवार तो खासदार होणार होता. माननीय शरद मावळमध्ये उभा आहे. हा उभा आहे आणि शरद पवार साहेब पण उभा राहणार होते, माढ्यातून उभा राहणार होते आणि अनेक लोकांचा त्याच्यात विरोध आल्यामुळे त्यांनी त्यांची सशर्त माघार घेतलेली आहे. आणि याच्यावरूनच आज आपल्याला दिसतंय की कमळ हे नक्कीच फुलणार. बारामतीत कमळ फुलणार. या मतदारसंघामध्ये बारामतीत कुठल्याही परिस्थितीत कमळ फुलणार अशा प्रकारे या महिला वकिलांनी सांगितलेलं आहे. आणि याच्यामध्ये मला अजून एक असं म्हणायचं आहे की जे मोदी साहेबांचं जे कार्य आहे ते समाजातल्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचायचं आहे. माननीय पंडित दीनदयाळ उपाध्याय जे आहे त्यांचं जे वाक्य आहे की शेवटच्या घटकापर्यंत हा लाभ मिळायला पाहिजे आणि शेवटचा घटक म्हणजे अति दुर्लभ समाजातला हा मनुष्य प्राणी आहे आणि जो अगदी गरीब असतो. त्या गरिबांपर्यंत मोदी साहेबांनी पोचले अनेक योजना तयार केल्या. या सगळ्या योजनेचा लाभ तुम्ही म्हणू शकत नाही, पत्रकार माध्यम म्हणू शकत नाही, विरोधी पक्ष म्हणू शकत नाही, परंतु आज सर्वसामान्य लोक असे म्हणतात की हर हर मोदी घर घर मोदी. त्यामुळे कमळ हे 100% फुलणार. पवार साहेब मोदी साहेब सांगतात की पवार साहेबांच्या बोटाला धरून मी राजकारण करतो. मोदी साहेबांनी बारामतीत येऊन पवार साहेबांच्या कामाचं कौतुक केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पवार साहेबांनी बिनशर्त पक्षाचा पाठिंबा जाहीर केला निवडणुकाचे निकाल जाहीर होण्याच्या अगोदर. तर मागच्या निवडणुकीपासून लोकांना असा संशय आहे की मोदी आणि पवार साहेब एकत्र ठरवत आहेत का, मिली बघत आहे का, एकत्र ठरवून काय कार्यक्रम करतायत का, याबद्दल तुमचं काय मत? आता ह्याच्याबद्दल असं म्हणायचं झालं तर प्रत्येक माणूस आहे, माणसाची प्रगती ही माणसाला नाकारता येत नाही. त्यांनी बारामतीचा आणि फक्त बारामतीचाच विकास केलेला आहे. तो विकास पक्का आम्ही कोणी म्हणू शकतो की पवार साहेबांनी खूप विकास केला, पण सर्वसामान्य जनतेचा विकास झालाच नाहीये. फक्त घराण्यांचा विकास झालेला आहे. ह्याच्यामध्ये मुलगा झाला, पुतण्या झाला, नातू झाला, स्वतः झाले, हे सगळं फक्त स्वतःचा विकास आहे. जनतेचा काय विकास आहे त्याच्यामध्ये? आणि मोदी साहेबांनी जे कौतुक केलं, एक माणूस म्हणून कौतुक केलं आणि माणूस म्हणून ती प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हटलंच पाहिजे. धन्यवाद. आणखी काय तुम्हाला सांगायचंय का? मला आणखी एवढं एकच सांगायचंय, आज सर्वसामान्य जनतेपर्यंत मोदी साहेब पोहोचलेले आहे. कमळ हे फुलणार आहे आणि हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे की पुन्हा मोदी साहेबांचं सरकार येणार आहे. धन्यवाद. लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्राध्यापक प्रदीप जगताप हे आमच्या सासवडबारला आले आणि त्यांनी आमच्या सर्वांच्या मुलाखती घेतल्या. हा खरा वास्तविक हा जो सेन्स जो आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि तुमच्या लक्षात आलं असेल की आमच्या बारमधला बहुसंख्य लोक हे राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याच पाठिंब्यावर आहेत आणि त्यांना त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. हे आपल्या वृत्तांतात याला ठळक प्रसिद्धी द्यावी अशी आमची आपल्याला विनंती आहे. आपण या ठिकाणी काय नाही, सगळ्यांनी आपली मतं मांडलेली आहे. मतं मांडली आम्ही स्वतःची मतं मांडलेली आहेत. या तुमच्या मताचे आम्ही सहमत आहोत, पण तुम्ही इथं आला आणि आमच्या मुलाखती घेतल्या आणि याबद्दल आम्ही तुमचे आमच्या भारतर्फे आभार मानतो. धन्यवाद.